दादांनी ना त्या मंत्रातल्या पहिल्या काही ओळींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या असं लक्षात आलंय की या गोष्टी आपल्याला हरिपूर जवळच मिळतील. म्हणजे कुहूला बरोबर घेऊन जायचं हे ठरलेलं आहे. तर काम का काम और हनीमून का हनीमून. प्रॉब्लेम काय आहे? हरिपूर हे काय हनीमूनला घेऊन जायचं ठिकाण आहे का? फायनली आपलं नवीन काम सुरू झालं. आपली जर का इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर कुठलीही गोष्ट नीटच घडते. एरवी तू काय म्हणली असती की तुझं नशीब जोरावर असेल, देवाने साथ दिली. काय तुला हसायला काय झालं? अगं हसतेस का ते तर सांग. निर्भय होणं ही संकटाला सामोरं जातानाची पहिली पायरी आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीची आपण मनोभावे एकाग्रतेने इच्छा करतो तेव्हा खरं तर आपण वैश्विक स्पंदनांनाच आवाहन करत असतो आणि मग ती गोष्ट पूर्ण होते, ती घटना घडते. बरं ऐक ना, मला बोलायचं. श्लोक हा म्हणजे बोलायचंय मला तुझ्याशी. काय आहे काहीतरी. नाही पण त्याआधी मलाही तुझ्याशी काहीतरी बोलायचं. नाही पण यावेळेस आधी मी बोलणार. ओके बोल. हे बघ आता काम नवीन सुरू होत आहे तुला तर माहिती आहे. तर हे जे प्रोजेक्ट आहे आणि याचं पहिलं जे लोकेशन आहे ते योगायोगाने हरिपूरच्या जवळच आहे. वाव मस्त. पण हे काम सुरू करताना मला सुरुवातीला 15 दिवस तिथे जायला लागेल आणि राहायला लागेल. ओ अगं म्हणजे 15 दिवस मी इथे नाहीये, घरी नाहीये, मी तिकडे असणार आहे 15 दिवस. अरे हु काय 15 दिवस मी तुला तू मला पाहू नाही शकणार आहोत. 15 दिवस. याचाच अर्थ मी तिथे यावं तुझ्या बरोबर असं तुला वाटतंय? हो अशीच माझी इच्छा आहे. तुला खरं सांगू, मी चॅटवेल मध्ये असताना जर आपलं लग्न झालं असतं ना तर बिलीव्ह मी आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो असतो हनीमूनला. स्वित्झर्लंड, पॅरिस, मॉरिशस, तू म्हणशील त्या ठिकाणी. खरं सांगू मला तुझ्या बरोबर जग पाहायचंय. पण आता सिच्युएशन जरा वेगळी आहे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी आता जाऊ 15 दिवस ती जागा काही अशी फार ग्रेट नसेल. खरं तर फार अशी रोमॅन्टिक नसेल. पण तू आहेस ना रोमॅन्टिक. खरंच 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 खरंच. गौरी ये बस. ताई भाऊजी दिसत नाहीयेत घरात. अगं ते मठात गेलेत. आज अखंड नामस्मरण आहे ना, रात्रभर काही येणार नाही. काय ग तुला काय झालं? तू काय रडलीस की काय? गौरी गौरी ताई. अगं गौरी काय झालंय? हा तुला कोणी काय बोललं का? अगं मग तू का रडतीयस? काय झालंय मला सांग बघू आधी. नाही ग ताई,
कुणी काहीच बोललं नाही. मगाशी आईचा फोन आला होता. मला म्हणाली मुंबईला गेल्यापासून एकदाही आठवण नाही आली का तुला? नाराज होते माझ्यावर. मला खूप रुखरुख लागली आहे ग. बिचारी म्हणजे आठवण काढत असते. मलाही बरं नाही वाटत आहे. गौरी रडू नकोस, एवढंच ना. हे बघ, मी आईशी बोलते, तू नको काळजी करू. आणि मी काय म्हणते, हवं तर तू तिला भेटून ये ना. हा ताई, मला खूप अस्वस्थ वाटतंय ग. गौरी, मी आज रात्री तुझ्या शेजारी झोपू? अगं गौरी, हे काय विचारणं झालं का? इथे झोप. आणि हे बघ, इकडे बघ, शांत हो बघू. अजिबात रडायचं नाही. तू काही खाल्लंयस का? हो. मग मी दूध घेऊन येते, ते पी, तुला बरं वाटेल. रडू नको. आलेच. आई होते, राहू द्या. तुम्ही बसा, चहा प्या, मी करते. आज दादा सकाळी सकाळीच पारायणला बसले. अगं हो, श्लोक आणि कुहू हरिपूरला जात आहेत हे कळल्यापासून त्यांना इतका आनंद झालाय ना. रात्रीच मला म्हणाले सकाळी उठूनच पारायणाला बसतो, देवाचे आभार मानायचेत मला. आता पारायण संपेपर्यंत हाक मारायची काही सोय नाही. बरोबर आहे. श्लोक कुहूला सुद्धा कदाचित लांबूनच नमस्कार करून निघावं लागेल. बोलावंसं वाटणार आहे यांना, पण नाही बोलता येणार. अडकले स्वतःच्याच बंधनात. अगं खरंच सकाळपासून गौरी दिसली नाही कुठे. नाही तर खरं म्हणजे स्वयंपाकघरात पहिली हजेरी तिची असते. अहो आई, काल रात्रभर जरा ती अस्वस्थ होती, त्यामुळे तिला झोपच येत नव्हती. म्हणून आज जरा उठायला उशीर झाला. येईलच ती. का चुळबुळत का होती? म्हणजे तब्येत वगैरे बरी आहे ना तिची? नाही तसं नाही, पण तिला जरा आईची आठवण येत होती. म्हणजे बरेच दिवस झाले ना घरच्यांपासून लांब येते म्हणून. साहजिक आहे ना ग. आणि आता पैसेही दिलेत श्लोकला. तिला तिच्या वडिलांच्या कानावर तर घालावंच लागेल. मलाच फार अवघडल्यासारखं झालंय ग. आई खरं सांगू तर मलाही जरा अवघडल्यासारखंच झालं. पण तुम्हाला गौरीचा स्वभाव माहितीये ना, किती लाघवी आहे ती. बाबांना सुद्धा पटवून देईल ती. आणि बाबांचाही स्वभाव माहितीये तुम्हाला. कुणाला मदतीची गरज असेल तर सगळ्यात पहिले असतात ते. हो खरं आहे ते. चला का अगं, खरं म्हणजे कुहू आणि श्लोक तिकडेच चाललेत. त्यांच्याबरोबर पाठवू शकतो आपण गौरीला. आई खरं तर माझ्याही मनात आलं होतं, पण नाही नाही, बरोबर आहे तुझं. आत्ता बरं नाही दिसणार. हो म्हणजे काही खास ठिकाणी नाही चालले दोघंही, पण तरी पहिल्यांदाच जात आहेत ना, त्यामुळे दोघात तिसरं कशाला. हो, गौरीला पाठवू नंतर. आज त्या दोघांनाच जाऊ दे. काय झाली का तयारी? ही डब्यांची पिशवी आहे. हो तयारी झाली आमची, पण तू आता काहीतरी जाऊ द्या त्या दोघांना असं काहीतरी म्हणाली. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काय असणार? आई प्लीज, हे बघ जे काही आहे ते स्पष्ट सांग. मला माहिती तुझ्या मनात काहीतरी आहे. तू सांगितलं जर नाहीस ना तर मग आमच्या मनात ती रुखरुख राहील. सांग बरं. अरे काही नाही. गौरी रात्री गुपचूप रडत होती आईच्या आठवणीने. शलाकाने पाहिलं तर माझ्या असं मनात आलं की तुम्ही दोघं तिकडेच चाललायत. तिला सोडू शकला असतात घरी. पण आम्ही दोघी लगेचच बोललो, आता नको. एकतर लग्नानंतर तुम्ही दोघेच असे पहिल्यांदाच चाललायत कुठेतरी. आणि
तर म्हणून म्हटलं आज तुम्हाला दोघांनाच जाऊ दे. आई अहो, आमची खरंच काही हरकत नाहीये पण. हो ना श्लोक? हो हो हो, काही प्रॉब्लेम नाही, तिला येऊ दे. नाही नको भाऊजी, तुम्ही दोघेच चाललात ना, उगाच कोणी तिसरं कशाला म्हणजे. अहो वहिनी, तुम्ही असं काय करता? पुढचे 15 दिवस आम्ही एकत्रच असणार आहोत ना. सॉरी सॉरी सॉरी, मला आज उठायलाच उशीर झाला. काल रात्री ते असो. श्लोक, कुहू चांगल्या कामासाठी जात आहेत. दही साखर घ्या. घ्या घ्या. कुहू, श्लोक, तुमचं काम छान पार पडू देत. कुहू, काळजी घे. हॅपी जर्नी दोघांनी. तुला पण हॅपी जर्नी. मला अगं, मी कुठे जातेय, मी घरीच आहे. नाही, तूही येतेस आमच्या बरोबर. आम्ही तुला जाता जाता तुझ्या आईकडे सोडणार आहोत. नाही अब, मी कबाब में हड्डी बनणार नाही. तुम्ही जा. बघ हा, नाही म्हणजे आली नाहीस तर दिलेले पैसे परत घ्यायला लागतील. अगं, आईने ऑलरेडी आम्हाला होकार दिलाय. त्यामुळे तू चल लवकर, बॅग भर जा, आवर, आम्ही थांबतो. आई, हो, सुनेचा हा हट्ट पुरवलाय मी. जा लवकर, तयारी कर. आलेच. कुहू, आज पहिल्यांदाच मला कौतुक करावंसं वाटतंय तुझं. शहाण्यासारखी वागलीस. गौरीनी जे केलंय त्याची जाण ठेवलीस. कुहू, तुझ्या हरिपूरच्याच प्रवासाला नाही, श्लोक सोबतच्या तुझ्या आयुष्याच्या प्रवासाला ही सुरुंग लावेन मी आता. अरे, थांबायचं ठरवलंय ना, मग काय ऐकताय? मी फक्त सांकेतिक अर्थानं थांबलोय देवी. पण तुम्हाला तर ठाऊकच आहे, आपलं काम कधी थांबत नाही. माझ्या वाटणीचा हा बॅलन्सिंग ऍक्ट करताना बरेचदा स्तब्धतेचे क्षण येतात. सगळं काही असं स्वयंगतीनं चालू असतं. त्यातलेच हे काही क्षण आहेत. लोक त्यांचे राग, लोभ, दुःख, आनंद, फ्रस्ट्रेशन सगळं माझ्याच कानी येऊन सांगतात. कधी रडून तर कधी हसून, शेवटी माझ्यापर्यंत येऊनच पोचतं ते. कुहूचं व्रत पूर्ण झालंय, पण गौरी नावाचा अस्तनीतला निखारा बरोबर घेऊन चाललेत. त्याला काही पर्याय नाही देवी. श्लोक आणि कुहूच्या पुढील आयुष्यात त्यांना जे फटके खावे लागणार आहे त्याची सुरुवात गौरीपासूनच होणार आहे. 100 वर्ष आयुष्य आहे मुलीला. प्रभू, बोला कुहू. क्रिश, अरे तू ऐकशील ना तर वेडा होशील. काय काय झालं काय एवढं? मिरॅकल झालाय, मिरॅकल. अच्छा, आणि कशामुळे? कशामुळे म्हणजे विल पारमुळे. त्या दिवशी नाही का तुम्हाला धडा दिलास विल पारचा, त्याचा लगेच फायदा झालाय मला. गुड, गुड फॉर यू. खुश आहेस ना? बरं, काय झालं ते तर सांग. अरे माझा विश्वासच बसत नाहीये, अशा गोष्टी घडतायत.
विल पॉवरमुळेच झालंय. मला ना माझा आत्मविश्वास वाढल्यासारखाही वाटतोय रे. अब तो आपकी निकल पड़ी कुहू. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. ऑलराइट, निघताय कधी? दादा ऍक्च्युली आता पारायणाला बसलेत, तर त्यांचं झालं की नमस्कार करून निघू आम्ही. ग्रेट, हॅपी जर्नी, एन्जॉय करा. आता तर तुझं कामही होत आहे आणि श्लोकही असणार तुझ्यासोबत. बट टेक केअर कू. थँक्यू क्रिश. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. यू मोस्ट वेलकम. बट येस, ट्राय टू बी ऑन युअर ओन. दॅट्स द राईट वे. काळजी घे आणि सावध राहा. बाय बाय. बाय. टेक केअर. ठीक आहे, सावध राहा असं का म्हणाला? कसला विचार करताय देवी? कुहूचा फोन घेताना तुम्ही म्हटलात 100 वर्ष आयुष्य आहे तिला. तशी पद्धत आहे बोलण्याची माणसांच्यात. त्यांना भूत भविष्य काही माहिती नसतं. तुम्हाला भविष्यात काय होणार आहे ते सगळं माहितीये. बरोबर आहे, पण आता आपण या विषयावर नको बोलायला. ते बरंच कॉम्प्लिकेटेड आहे. आणि हो, भविष्यात हिंदोळे बरेच आहेत जीव मोठीत ठेवायला लावणारे. तू लबाडेस हे माहित होतं मला, पण इतकी? त्या श्लोक आणि कुहूनी तुला सोबत न्यायची तयारी करावी यासाठी चांगली खेळी खेळली असतो. हो, पण तुमच्याच कामासाठी जाते ना. उपकार करत नाहीयेस, तुझाही स्वार्थ आहे त्यात. आहे ना, पण पैसे कुठे आहेत? म्हणजे काम मी करायचं आणि पैसे तुम्हाला मिळणार स्वामींकडून. भाऊजी, आपण एकत्र काम करतोय ना, मग पैशाच्या वाटणीचं काही बोलणंच झालं नाही. जास्त हुशारी करू नकोस. माझ्याशी काही न बोलता परस्पर माझ्या पैशावर डल्ला मारलास, त्याचं काय आहे? ते गेले. चोरीचा मामला, हळूहळू बोंबला, असाच प्रकार होता तुमचा पण आणि माझा पण. त्यामुळे आता ते पैसे विसराच, पण आता ज्या कामासाठी जाते ना त्याचे ऍडव्हान्स द्या. ए, फार हुशारी करू नकोस. आता काम पूर्ण झाल्याशिवाय एक पैसा मिळणार नाहीये तुला, कळलं का? आणि लक्षात ठेव, श्लोक आणि कुहूला त्या पुस्तकाच्या आणि मंत्राच्या दिशेने ढकलणं हे मिशन आहे तुझं. आणि तिथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अपडेट्स आता मला कळले पाहिजेत. आणि मंत्राचा क्लू शोधण्याच्या कुहूच्या प्रयत्नात तू कुठलाही अडथळा आणायचा नाहीयेस, कळलं? पोट खाली करायचं, डोक्यात जायचं नाही माझ्या. आतापर्यंत मी जे केलंय ते माझ्या बुद्धीने आणि माझ्या मर्जीने केलंय. मी योग्य तेच करीन. हो, मग आता पैसेही तुझे तूच मिळवायचे, कळलं? माझ्याकडे नाही मागायचे. काय झाली कसं की तयारी? हो. बर, आणि कसे चालणार? अहो, गौरवनी त्याच्या मित्राची गाडी अरेंज केली, आम्ही त्याच्याने जाऊ. ठीक आहे, प्रवास चांगला होऊ दे. ज्या कामासाठी निघालेला आहात त्या कामात यश मिळू दे. हो. अर्थात तुला सांगायलाच नकोस, तू नेहमी सगळं तुझं काम मनापासून सर्वस्व ओतून आत्मविश्वासाने करतोस, हो की नाही? पण नवीन काम आहे, शुभारंभ आहे त्याचा. देव तुझ्या कामामध्ये तुला यश दे. मी आता ह्याच्यावर काही रिॲक्ट होणार नाही. दादा, तुम्ही काल जे बोललात ना ते खरंच फार मनापासून पटलंय की आपण एका समांतर रेघेवरती आहोत. तुम्ही माझ्यात येणार नाही, मी तुमच्यात येणार नाही. पण तुम्हाला एक सांगतो, हे काम पूर्ण करण्यासाठी जो आत्मविश्वास हवाय तो घेऊनच मी इथनं चाललो. अगदी बरोबर बोललास. यशस्वी हो. आणि श्लोकला नाही पण तुला सांगतो, कामामध्ये कोणतीही अडचण आली तर दिगंबरा दिगंबरा हा जप कर.
कुहू, आता आपण निघूया. मी पण रेडी आहे. निघूया. गौरी कुठे निघाली? दादा आहो ती आमच्या बरोबर येते. म्हणजे आम्ही जाता जाता तिला तिच्या आईकडे सोडणार आहोत.